ज्याचा आवाज आला त्याच्यात लावून द्यायचे मग काय आणि मग कोणता व्हिडिओ जाणीवपूर्वक त्रास देत असन तर त्या कुट्या टाकून ठेवा आणि मला सांगा, मग त्या कुठं टाकायचे मी ठरवतो. विनाकारण त्रास देता कामा नाही. जी लढाई आहे वेतन श्रेणीची पेन्शनची अगदी बरोबर आहे. अरे आम्ही आमदारकी पडल्यानंतर मला 75,000 रुपये महिना सुरू आहे. मग 5 वर्ष आमदार राहिला त्याला पेन्शन चालू आहे. आणि आयुष्य ज्याचं कर्मचारी म्हणून काम करतं त्याला पेन्शन भेटत नसल तर मग आम्ही टेन्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही टेन्शन देऊच. आणि आमचं टेन्शन एवढं भारी आहे का तुम्हाला वाटते बच्चू आहे, पण माग आडनाव कडू आहे. लक्षात ठेवा. कडूची मात्र अशी झोमते ना, जास्त पेला तरी वांद्यात येत. आणि म्हणून ही मातर देण्याचं काम आपण नक्की करणार आहोत. थोडं वाटतो आता स्वतः आपण आमदार झालो की फेक देके साले तू, पण आता काय तर तुम्हाला माहित आहे, जास्त काम केलं तर लोक जास्त मतानं पाडते, कमी काम करणाऱ्याला तिकडे बसून टाकतंय. ही वस्तुस्थिती आहे. आजकाल जमाना बदललाय आणि एवढा बदलला का तिची उपकाराची जाणीव संपलेली आहे. आम्ही दिव्यांगाचं आंदोलन सुरू केलं. 182 शासन निर्णय. देशाच्या पाठीवर एवढा शासन निर्णय करणारी संघटना प्रहार शिवाय दुसरी सापडत नाही. स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालय आपण निर्माण केलं शिंदे साहेबाच्या माध्यमातून. आणि मला शिंदे साहेबावर पूर्ण विश्वास आहे. हा माणूस आम्ही पाहतोय, आम्ही जेवढे जरा भारी आहोत तर शिंदे साहेब किती भारी असेल याच्यावर लक्षात घ्या. आम्ही दमदार नेतृत्व निवडलेलं आहे. आणि ते का निवडलंय, आम्ही गेल्या 25 वर्षापासून लढत होतो. आम्हाला दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र पाहिजे, दिव्यांगाची स्वतंत्र मंत्री असला पाहिजे, स्वतंत्र सचिव असला पाहिजे. आणि देशात कुठंच ते नव्हतं. 20 वर्ष अवघा महाराष्ट्रातला प्रत्येक गावातला कर्मचारी या महाराष्ट्र ग्रामपंचायत युनियन मध्ये आम्ही पाहतोय कसा सामील होईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जितनी संख्या ज्यादा भारी होती है उसके उतनी हकदारी बढ़ती है. तुम्ही संख्या वाढवणं अधिक गरजेचं आहे. 10-15 नाही, जितक्या संघटनेत जेवढे ग्रामपंचायत कर्मचारी आहे त्याच्यात 75% हा आमच्या संघटनेचा वाटा असला पाहिजे. अशा पद्धतीनं कामाला लागलं. हे लोक सगळ्यांना काम करून व्यवस्थित मी जिल्ह्यात येतोय. आपण जेव्हा या अधिवेशनात जर काही हाती सापडलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर दौरा, प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला भेटायला येऊ. आणि प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही सांगतो आंदोलनाची खऱ्या अर्थानं काम आम्ही सुरू करणार आहोत. आम्ही थांबणाऱ्यापैकी नाही आहे. बच्चूकडे 25 वर्षामध्ये निवड सत्ता आणि सत्तेसाठी मरमर करणारं कधी केली नाही. 25 वर्षात आम्ही सत्तेच्या दूर राहिलो. आर आबा होते, आमचे ग्रामविकास मंत्री होते, ते उपमुख्यमंत्री होते. मी पहिल्यांदा निवडून आलो. आबा उपमुख्यमंत्री असताना म्हणे बच्चू आमच्या राष्ट्रवादीत पाय ठेव, आम्ही तुम्हाला मंत्री देतोय. म्हटलं आबा लोकांनी मला विरोधात लढासाठी निवडून दिलेला आहे. 15-20 वर्ष पहिले लोकांसाठी लढू द्या, मग पाहिलं तर तुमचा विचार करू. आबा गेले नाही तर कदाचित ते तुम्हाला सांगितलं असतं. आम्ही फक्त संघर्ष आणि संघर्षाच्या माध्यमातून आपण ही सगळी भूमिका आयुष्यात आतापर्यंत ठेवली आहे. जातीपाती धर्माच्या पलीकडे आम्ही एकतेचे भावना घेऊन आपण नमस्कार. मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा संस्थापक सरचिटणीस गिरीश दाभाडकर. माझ्यासोबत राज्याचे माजी अध्यक्ष, तळागाळातलं नेतृत्व आमचे ज्येष्ठ बंधू काजी अल्लाउद्दीन साहेब आहेत. आत्ताच या ठिकाणी आमचे राज्याचे अध्यक्ष महाराष्ट्राची बुलंदतोफ बच्चूभाऊ कडू या ठिकाणी सहभागी होऊन निघून गेले आहेत, म्हणजे घरी गेले आहेत. त्यांनी आश्वासित केलं आज या ठिकाणी महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचं एक राज्यस्तरीय महाअधिवेशन आमच्या संभाजीनगरच्या टीमने आणि बच्चूभाऊच्या आग्रहास्तवर आम्ही इथे घेतलं होतं. महाराष्ट्रातल्या 31 जिल्ह्यातून
जवळपास 18,313 कर्मचाऱ्यांची नोंदणी आमच्याकडे झालेली आहे. 18,000 ग्रामपंचायत कर्मचारी सिरोंचापासून गडचिरोली ते सिरोंचा, नंदुरबार ते सिंधुदुर्ग या भागातून सगळ्या चारी कोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहे. जवळपास 34 पैकी 31 जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी उपस्थित होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी उपस्थिती लाभली. राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन श्रेणी आणि पेन्शन हे गेल्या 25 वर्षापासूनची आमची लढाई आहे. त्या लढाईला एकेका टप्प्याने समोर जात असताना आज बच्चूभाऊंनी सांगितलं शासनाला अल्टिमेट दिला की या पावसाळी अधिवेशनामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विषय झाले पाहिजे, नाही झाले तर हिवाळी अधिवेशन हे आमचं राहील, असा एक शेवटचा इशारा बच्चूभाऊंनी आपल्या सर्वांच्या समक्ष दिलेला आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन नियमित होत नाही. जसं काही ग्रामपंचायत मनापेक्षा जिल्हा परिषदेला पैसे येते तर त्या लोकांना आपलं ते पैशाचं काय वाटतं काय माहीत नाही. जिल्हा परिषदमध्ये 2 महिने पडून राहतात, पंचायत समितीला 1 महिना पडून राहते, त्याच्यानंतर 4 महिन्यांनी. म्हणजे आजही महाराष्ट्रातल्या जवळपास 34 पैकी 20 जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याचं वेतन शासनाने पाठवूनही मिळालेलं नाही. ही शोकांतिका आहे जी बच्चूभाऊंनी स्वतः राज्यमंत्री असताना, कामगार राज्यमंत्री असताना एक ताकदीने काम करून दिलं होतं. किमान वेतन वाढवून करून दिलं होतं, ऑनलाईन वेतन दिलं होतं. ही सगळी प्रक्रिया आज या पद्धतीने होईल. राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या विषयासाठी आमची जी संघटना आहे जी 1998ला स्थापन झालं, मी आणि काजीसाहेब स्वतः आम्ही जवळपास 35 वर्षापासून या संघटनेचं काम करतो. तळागाळातल्या शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत आम्ही पोहोचतो आहे. आमचा एक टप्पा आहे की काही झालं तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाच्या वेतन श्रेणीमध्ये आणून बसवायचं ते ध्येय ठेवून आम्ही काम करतो आहे. महाराष्ट्रातली या संघटनेची ही काही व्यक्तीची संघटना नाही, ही ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आहे आणि त्रिस्तरावर आम्ही काम करतो. तालुका, जिल्हा आणि राज्य. नवीन नवीन टीम तयार होत आहे, नवीन नवीन पोरं काम करत आहे. बच्चूभाऊ सारखं नेतृत्व गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला लाभलं. 2-3 निर्णय झाले, अजूनही काही निर्णय होतील हा अपेक्षा आहे, हा आशावाद आहे. आपल्या सर्वांचं, महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं, आलेल्या उपस्थित झालेल्या सर्वांचं आणि आदरणीय बच्चूभाऊंचं मनापासून आभार मानतो आणि राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचारी न्याय मिळण्यासाठी एक बळ मिळावं संघटनेला असा आशावाद व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा गेल्या कित्येक वर्षापासून कर्मचाऱ्यांची ही संघटना कार्यरत आहे आपल्या नेतृत्वामध्ये. अद्यापही त्यांच्या समस्या सुटल्या नाही. नाही असं नाही म्हणता येणार. ग्रामपंचायत कर्मचारी मी राहिलो आहे. मी 20 वर्ष ग्रामपंचायत कर्मचारी मी जगलो आहे. 19 वर्ष यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरसारा ग्रामपंचायतमध्ये. तेव्हाचा ग्रामपंचायत कर्मी आमचे काजीसाहेब नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर ग्रामपंचायत 20 रुपये महिना घेत होते. आज ग्रामपंचायत कर्मचारी हा 11,000 ते 14,000 आणि त्याच्यावर राहणीमान भत्ता म्हणजे आमचं कमीत कमी वेतन 15,000 आहे. ते 15,000 माझ्या कर्मचाऱ्याला मिळालंच पाहिजे. त्याला भविष्य निर्वाह निधी 10% कटून ग्रामपंचायतनी तेवढं दिलाच पाहिजे. शासनाचे इम्प्लिमेंट आहे, फक्त अंमलबजावणी होत नाही. मुद्दा असा आहे की कलम 61नुसार ग्रामपंचायतीचा कर्मचारी हा ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतीनं नेमणूक करण्याचा असल्यामुळे तरीही मध्यंतरीच्या कालावधीत प्रशासनाने काही आमदार महोदयांनी विशेषतः पंकजा मुंडे असताना ऑनलाईन वेतन चालू झालं आणि कर्मचाऱ्यांच्या खिशात शासनाचं अनुदान डायरेक्ट थेटनी डीबीटीद्वारे पुण्यावरून जात होतं. 6 वर्ष मिळालं. मध्यंतरी काही टेक्निकल अडचणी आल्या, ते सगळे विषय आहेत ते आता सॉर्ट आउट होत आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा आशावाद यासाठी जागृत झाला आहे की बच्चू भाऊंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आता सुरू आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना आता आशावाद आहे. निश्चितच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे. आता जे आमच्यासोबत काम केलेले लोक आहेत ग्रामीण भागात त्यांना 14,000 15,000 मिळाले. 2000 पासून चालू होते 50-100 रुपयापासून, पण त्यांना पेन्शन नाही मिळत. तर पेन्शनचा विषय मी आत्ताचा माझ्या भाषणात घेतला. भाऊचा कामगारांचा विषय आहे, कामगार राज्यमंत्री होते. ती EPFद्वारे पेन्शन कशी मिळेल तो एक विषय राहील. नवीन कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीच्या रूपाने ते मिळालं पाहिजे आणि शासनाचं अनुदान हे 100% होऊन थेट कर्मचाऱ्याला मिळालं. सर आता तुम्ही पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांचा अद्यापर्यंत बऱ्याच महिन्यापासून पेमेंट झालं नाही, तर याबाबत तुमचं काय म्हणतात? पाणी पुरवठा कर्मचारी सुद्धा हा ग्रामपंचायत कर्मचारीच आहे. आता ज्या ठिकाणी 1-2 कर्मचारी आहे ते शासनाचे अनुदान आहे, पण मोठ्या पंचायतीला ते ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर निगडीत आहे. पण मुळात मुद्दा असा आहे की ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 25% खर्च हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर केलाच पाहिजे प्रशासनावर. हा कायदाच आहे. सर तुम्ही आता सांगितलं तुमच्या देत नाही का? ग्राम रोजगार सेवक नाही, ग्राम रोजगार सेवक नाही. ग्राम रोजगार सेवक हा कंत्राटी आहे, ऑपरेटर हा कंत्राटी आहे. सर आता तुम्ही सांगितलं का शासन पेमेंट देत आहे कर्मचाऱ्यांचं, परंतु मिळत नाही. याला दोषी कोण आहे नेमकं मधलं? याला दोषी म्हणायला असा आहे की प्रशासनातले जे असतात ना झारीतले शुक्राचार्य म्हणतात, म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून 200 कोटी रुपये पुण्याला जातात. पुण्यावरून 200 कोटीची जिल्हा परिषदेने डिमांड केली की ते 34 जिल्हा परिषदेला वाटप जातात. म्हणजे एक उदाहरणार्थ संभाजीनगर जिल्ह्याला 30 कोटी 2 महिन्याच्या वेतनाचे आले. ते त्यांच्याकडे पहिले 15 दिवस तर ढुंकून पाहत नाही.
त्याच्यानंतर मग पंचायत समितीकडून अहवाल घेतात आणि पंचायत समितीने ते पाठवल्यानंतर पंचायत समिती पुन्हा स्वतःकडे 1 महिना लावतो. ॲक्च्युअल असा निर्णय आहे की तो ग्रामपंचायतीने त्याची उपस्थिती दिली आणि ऑनलाईन गेली की ते डायरेक्ट पुण्यावरून त्यांना ऑनलाईन त्यांच्या खात्यात मिळालं पाहिजे. ते एक महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे झारीतले शुक्राचार्य याला कारण आहे. डिसेंबरचं अल्टिमेटम दिलंय बच्चू भाऊने आता भाषणामध्ये. बरोबर. तर पुढची भूमिका काय असणार आहे आता जर अधिवेशनामध्ये हा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुढची भूमिका भूमिका काय अशी आहे की या जुलैच्या अधिवेशनामध्ये राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे हे 2-3 विषय जर झाले नाही, 2-3 विषय जर झाले नाही तर जुलै महिन्यापासून 2 ते 3 महिने, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू. स्वतः भाऊ माझ्यासोबत मॅक्झिमम 34 जिल्ह्यापैकी जेवढं जास्त शकेल तेवढ्या जिल्ह्यात भाऊ येणार, माझ्याशी बोलले. आणि मग सप्टेंबरमध्ये आम्ही भूमिका ठरवू की नागपूर हिवाळी अधिवेशन कसं गाजवायचं. मग ते विजयी अधिवेशन घ्यायचं की महामोर्चा घ्यायचा, पण नागपूरहून खाली यायचं नाही. कारण बच्चू भाऊचा आम्ही स्वतः अनुभवला आहे. मी स्वतः त्या चळवळीतला भाग राहिलो आहे. तसा मी बच्चू भाऊशी फक्त या 4 वर्षातच जुळू. परंतु शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दोन्ही आंदोलनामध्ये खूप मेहनत घेतली. माझा शेतकऱ्याच्या गुरुकुल मोजरीच्या कार्यक्रमात रोज 1000 कर्मचारी राहत होते. 5 दिवस कमीत कमी 25,000 कर्मचाऱ्यांनी भेट दिली. नागपूरच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याचं जे आम्ही धरणे हे केले होते त्याच्यात आमच्या 10 ते 15,000 कर्मचारी रोज 1-2 दिवस 3 दिवस पाऊस आला होता. परंतु भाऊनीसुद्धा त्या चळवळीमध्ये मुख्यमंत्र्याकडून त्या अजेंड्यामध्ये आमचा विषय घेऊन एक प्राधान्याने एक मागणी सोडून दिली होती. इतर मागण्या आहेत. आम्ही ते या डिसेंबर महिन्याचा तर नाही, जुलै महिन्याच्या याच्यात 1-2 मागण्या जरी पूर्ण झाल्या नाही झाल्या तर सप्टेंबर महिन्यात आम्ही पुढचं धोरण ठरवू. पण ते निश्चित आक्रमक आंदोलन राहील आणि त्या आंदोलनातून आम्ही नागपूरवरून घेतल्याशिवाय बाहेर निघणार नाही, एवढं आमचं निश्चित. चालेल.